श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोनचाफा या चॅनलवर. आज पुन्हा एकदा एक छोटीशी बोधकथा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर नक्कीच ज्यांना कुणाला अशी सवय असेल की एखादी काहीही गोष्ट झाली की फार टेन्शन घ्यायचं आणि त्या टेन्शनमुळे अजिबात दुसरा काही विचारच करता येत नाही, असं ज्या व्यक्तींसोबत होत असेल त्या व्यक्तींसाठी ही जी कथा आहे ती नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे. फक्त त्यासाठी ही कथा शांततेत शेवटपर्यंत ऐका. नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ह्या कथेतून मिळणार आहे. लगेचच आपल्या कथेला सुरुवात करूया. एक मनुष्य असतो. त्या मनुष्याची एक सवय असते की त्याला कोणी काहीही बोललं ना तर त्याचं म्हणजे फार तो टेन्शन घ्यायचा. अगदी मित्र असो, नातेवाईक असो, एखादा शब्द त्याला बोललं की तो शब्द त्याच्या मनाला लागला म्हणजे लागलाच आणि त्या गोष्टी तो अजिबात विसरत नव्हता. आता हे काही फक्त मित्रपरिवारापर्यंत अवलंबून राहिलं नव्हतं. तो ज्या ठिकाणी काम करायचा त्याला साधं कोणी काही सांगितलं की झालं, तो लगेचच त्या गोष्टींचा विचार करत बसायचा. असं नाही की मग एक दिवस विचार केला आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिलं. तो त्याच गोष्टींचा विचार इतका करायचा की त्याला नवीन काय विचार करावा हे सुचतच नव्हतं. आता मस्करीमध्ये जरी कोणी त्याला काही सांगितलं तरीही तो त्या गोष्टी फार मनाला लावून घ्यायचा आणि मग असं का बोलला तो, माझ्या बाबतीत असं का घडलं, मी काय केलं, आणि स्वतःच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत बसायचा. आणि मग हळूहळू झालं काय की त्याच्या आजूबाजूची जी लोकं होती ती हळूहळू त्याच्यापासून दूर होत गेली. कारण प्रत्येकाला त्याचा स्वभाव लक्षात आला. ठीक आहे, त्याचं प्रत्येक वेळेस चुकायचं असं नाही, कारण खरंच काही गोष्टी अशा होत असतात की आपली चूक नसताना आपल्याला बोललं जातं, आपल्याला नावं ठेवली जातात. परंतु म्हणून त्याचा विचार करत बसणं हे कितपत योग्य आहे हे त्याच्या लक्षातच येत नव्हतं. आणि हळूहळू त्याच्या कामावरचं जे लक्ष आहे ते दूर होऊ लागलं किंवा मग इतरांमध्ये तो मिसळणं देखील कमी झालं होतं त्याचं. आणि त्यामुळे तो एकटा पडायला लागला होता. भरपूर लोकं त्याला टाळत असायची आणि हे त्याच्याही लक्षात यायचं. मग त्याला वाटायचं की अरे, हे विचार तर मला सोडायचे आहे, पण मग मी काय करू, माझ्या डोक्यातून हे विचार जातच नाही. आणि जर माझी चूक नसताना मला कोणी बोलत असेल आणि मी तो विचार करत असेल तर मग हे माझं चुकीचं आहे का? विचार तर करायलाच हवा, जाबही विचारायला हवा, पण मग मी करू काय? असंच एकदा तो विचार करत करत रस्त्याने चालला होता. आता तो जो रस्ता होता तो असा थोडासा जंगलाचा रस्ता होता आणि त्या रस्त्याने चालत असताना त्याला त्या जंगलाच्या ठिकाणी असे काही साधू दिसले. भगवे वगैरे कपडे घातलेले होते, कुटिया होती आणि त्या ठिकाणी ते साधू संत त्याला दिसले. आता त्याला विचार आला की ही माणसं म्हणजे त्यांना संसाराशी काहीही घेणं देणं नसतं. ते फक्त परमात्म्याशी एकरूप झालेले असतात आणि त्यांचं जो ध्येय असतं त्यांचं ते फक्त आणि फक्त निस्वार्थीपणे काहीही गोष्टी करतात आणि निस्वार्थीपणे करत असतात. तर मी यांना जर माझे प्रश्न विचारले तर हे मला खरं उत्तर देतील का? असा विचार करून तो जो मनुष्य होता तो त्यांच्याकडे गेला. त्यातील एक महाराज होते. ते महाराज ध्यानस्थ बसलेले होते. आता त्यांची ध्यानधारणा संपली तेव्हा या मनुष्याला त्यांनी समोर बघितलं आणि त्याला विचारलं की काय रे बाबा, तू का आलास इथे, काय झालं, खूप चिंताग्रस्त दिसत आहे, काय समस्या काय आहे तुझी? मग हा म्हणाला की महाराज, माझा स्वभाव असा आहे ना की माझ्या डोक्यातून विचार जातच नाही आणि मग मला असं वाटतं विचार तर करायलाच हवे ना, प्रत्येक गोष्टीचा विचार आपण करायला हवा. आणि मग मी विचार करतो तर मग माझ्यापासून माझी माणसं लांब का चालली आहे, किंवा मग मला आज कोणीही विचारत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टींचा मला प्रचंड ताण पडत आहे आणि मला काय करावं हे अजिबात सुचत नाही, तर मी काय करू? आता ते महाराज याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं ना तर ते उत्तर देत नाही. ते सरळ उठतात आणि त्यांची जी कुटिया असते त्या कुटियामध्ये निघून जातात. आता हे महाराज कुटियामध्ये का गेले हा याला प्रश्न पडतो आणि तो विचार करतो, बापरे, माझी समस्या तर फार गंभीर आहे, यांनाही या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही. तेवढ्यात असा विचार करून तो निघणार तेवढ्यात ते महाराज कुटियातून बाहेर आले. त्यांच्या हातामध्ये एक मडकं होतं. आता ते मडकं घेऊन ते बाहेर आले आणि त्याला विचारलं की या मडक्यामध्ये तुला काय दिसत आहे? आता तो म्हणाला की हे मडकं आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी आहे. त्यावर ते महाराज म्हणाले, ह्या मडक्यात थोडंसं पाणी आहे तर ठीक आहे, म्हणजे याला फार वजन नसेल ना? तर तो म्हणाला नाही नाही, काही फार वजन नाही याला, हलकंच आहे ते. आता ते महाराज म्हणाले, ठीक आहे, हे मडकं मी असंच थोडा वेळ हातात घेऊन ठेवतो. आता त्याला काही समजलं नाही की असं का म्हणत आहे. तो म्हणाला ठीक आहे. आता लगेचच त्यावर पुन्हा ते महाराज म्हणाले, आता हे मडकं ना मी दिवसभर असंच ठेवणार आहे, कारण याच्यातलं ते पाणी आहे ते मला पिण्यासाठी मदत करतं, म्हणजे ते पाणी पिलं तर मग मला जीवन मिळतं. पाणी म्हणजे जीवन आणि हे पाणी माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. त्यामुळे आता मी हे मडकं हातातच ठेवणार आहे. आता याला प्रश्न पडतो, पाणी गरजेचं आहे हे ठाऊक आहे ह्या महाराजांना, पण मग ते हातात धरून बसण्याची काय गरज आहे? आता हे हातात ठेवलं तर यांना किती त्रास होईल?
त्यावर असा विचार करून तो म्हणाला, महाराज असं करू नका. तुम्हाला जर पाणीच प्यायचं आहे तर तुम्ही हे मडकं तुम्ही एका बाजूला ठेवून द्या. तुम्ही त्यातून ते पाणी घेऊ शकतात. तुम्ही ते मडकं बाजूला ठेवून त्यातलं पाणी तुम्ही पिऊ शकतात. पण म्हणून तुम्ही तुमचा अख्खा दिवस त्यामध्ये घालवणं हे कुठेतरी चुकीचं आहे. मग ते महाराज म्हणाले, कसं काय चुकीचं आहे? तर तो मनुष्य म्हणाला, तुम्ही जेव्हा हे मडकं दिवसभर असं पकडून ठेवणार आहात हातामध्ये, तर तुमचा हात तिथेच अडकला जाणार आणि फक्त तुमचा हात अडकला जाणार नाही तर त्याचा परिणाम पूर्ण तुमच्या शरीरावर होणार. तुमचा हात दुखेल, तुमच्या हातांच्या ज्या नसा आहे त्या ताणल्या जातील, त्यांच्यावर ताण पडेल आणि तुम्हाला एक प्रकारचं दुखणंही लागू शकतं. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा जर अशा पद्धतीचा वाईट परिणाम होणार असेल तर मग तुम्ही त्यावर दुसरा मार्ग नक्कीच काढू शकता. तुम्हाला असं उभं राहण्याची काहीही गरज नाही. आणि ज्या समस्येतून आपण बाहेर पडू शकतो किंवा जर तुम्हाला पाणी पिण्याची समस्या आहे तर ती तुम्ही अशा पद्धतीने सोडवू शकता. तर मग तुम्ही मडकं हातात का ठेवत आहे आणि स्वतःचं नुकसान का करून घेत आहे? असं जेव्हा तो मनुष्य म्हणाला तेव्हा ते जे महाराज होते त्यांना हसू आलं आणि ते म्हणाले, अरे बाळा, मीही तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करणार होतो, परंतु तुला जर मी तशा पद्धतीने सांगितलं असतं तर तुला समजलं नसतं. तुझी ही अवस्था अशीच झालेली आहे. जशी तू ज्या गोष्टींच्या विचारामध्ये अडकत आहे तशाच प्रकारचं हे मडकं आहे. आता तू ज्या गोष्टींचा विचार करतो ते विचार तू बाजूला ठेवू शकतो, हे तुला शक्य आहे. पण तू त्याच्याचमध्ये गुरफटत आहे आणि याचा परिणाम तुझ्या सगळ्या आयुष्यावर होत आहे. तुझं ना कामाकडे लक्ष लागत आहे ना दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष लागत आहे आणि यामध्ये नुकसान फक्त आणि फक्त सर्वस्व तुझं होत आहे. जसं मडकं पकडल्यामुळे माझ्या नसांवर परिणाम होणार आहे तसंच अतिविचारामुळे तुझ्या सगळ्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. आणि जर तुझी मानसिकता चांगली राहणार नाही तर तुझं शरीर चांगलं राहू शकत नाही. आणि जर तुझं शरीर आणि मन दोनही गोष्टी व्यवस्थित नसतील तर तू कधीही पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टींचा विचार करणं तुला गरजेचं वाटत असेल, ठीक आहे, तू त्यांचा विचार कर, परंतु इतका अतिरेक त्या गोष्टींचा करू नको की त्या गोष्टी तुझ्यावर म्हणजे तुला वशमध्ये करण्याचा प्रयत्न करतील आणि तुला दुसरं काहीही सुचू देणार नाही. त्यामुळे जो कोणी तुला काय बोलला, कसं बोलला हे तू सोडून दे. ठीक आहे, बोलला असेल, जर तुला एखादी गोष्ट त्यातली पटत असेल तर तू त्यातून धडा घे, अनुभव घे आणि पुढे त्या चुका करू नको. पण म्हणून प्रत्येकाची गोष्ट मनावर लावून तू तुझं आयुष्य बर्बाद करू नकोस. अशा पद्धतीने त्यांनी त्या मनुष्याला समजावलं आणि त्याच्याही लक्षात आलं की विचार हे कुठपर्यंत करायला हवे. जर जास्तीचे विचार आपलं आयुष्य बर्बाद करणार असतील तर असे विचार न केलेले बरे. आता त्याने विचारलं की मग हे विचार येणं मी थांबवू कसं? तर त्यावर ते महाराज म्हणाले, नामस्मरण. तू कुठल्याही देवाचं नामस्मरण कर, तुझ्या मनाला शांतता मिळेल आणि जेव्हा तुझं मन शांत होईल तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये असे भलते विचार येणार नाही आणि प्रत्येक गोष्टीकडे तुझा जो दृष्टिकोन राहणार आहे तो सकारात्मकच राहणार आहे. त्यामुळे नामस्मरण कर. नामस्मरणाची साथ जर तुला मिळाली तर नक्कीच तू यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने त्या मनुष्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि तो त्याच्या घरी परत जातो. तर बघा, आपल्याही आयुष्यामध्ये असंच होतं. काही प्रसंग आपल्या जीवनामध्ये वाईट घडतात, हे मान्य आहे, पण म्हणून आपण ते वाईट प्रसंग डोक्यामध्ये घ्यायचे आणि रोज दिवसभर तेच विचार करायचे आणि नवीन विचार करायला कुठेतरी आळा घालायचा असं करू नका. हे चुकीचं आहे. ज्या गोष्टी घडून गेल्या त्या आपण बदलू शकत नाही, पण पुढे जे येणार आहे ते नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. तर नक्कीच तुम्हाला या बोधकथेतून हवा तसा बोध मिळाला असेल. तुम्ही यामधून काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच बोधकथा ऐकण्यासाठी आपल्या सोनचाफा या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि सोनचाफा या चॅनलवरच्या बोधकथा ऐकत रहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.